आता जसं मी म्हणाले तुम्हाला की हा अत्यंत दुर्लक्षित आजार आहे, बरोबर? म्हणजे दिसतात खूप. ही जी लक्षणं मी आत्ताच सांगितली ती लक्षणं बऱ्यापैकी प्रत्येकीलाच जाणवत असतात, पण बोलत कोणी नाही किंवा लक्ष कोणी देत नाही. तर आपण अगदी बेसिक पासून सुरुवात करूया. अगदीच अगदीच नक्की. तर थायरॉइड म्हणजे नेमकं काय? येस, थायरॉइड आहे खूप लोकांना. हो, थायरॉइडच्या गोळ्या बरेच जण घेत आहेत, ट्रीटमेंट बरेच जण घेत आहेत, पण तो आजार नक्की आहे काय हेच कुणी त्याच्या मुळापर्यंत जात नाही किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. बरोबर बरोबर. कारण असं म्हणतात ना की तुम्ही एखाद्या डिसीजला आधी समजून घेतलं, त्याची लक्षणं काय आहेत, त्याची कारणं काय आहेत, आणि मग तुम्ही त्या कारणांवरती काम करू शकलात तर तुम्ही त्या आजाराला मुळापासून हरवू शकता. बरोबर. पण समहाऊ आत्ताच्या या सगळ्या सिनारिओमध्ये एक गोष्ट दिसतीये की थायरॉइड आहे आणि एक गोळी आपल्याला आयुष्यभर घ्यावीच लागणार आहे. या मानसिकतेत बरेच जण आहेत आणि त्यामुळं ते त्याच पद्धतीने जगतायत की ओके आपल्याला गोळी घ्यायची आणि तो थायरॉइड जो आहे तो मेंटेन ठेवायचा आहे. बरोबर. पण हा आजार फक्त मेंटेन ठेवणं इतका साधा सोपा नक्कीच नाहीये. त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे आणि तो बराही होऊ शकतो आपण योग्य पद्धतीने त्याच्यावरती जर काम करू शकलो तर. ते काय आहे हा थायरॉइड? थायरॉइड ही एक ग्लँड असते जी आपल्या नेकमध्ये, आपल्या गळ्यामध्ये पुढच्या बाजूला असते. बटरफ्लाय शेप किंवा फुलपाखराच्या आकाराची आपण त्याला म्हणूया, तशी ती ग्लँड असते. ग्लँड सुद्धा दोन प्रकारच्या आपल्या शरीरामध्ये असतात. एक असतात एंडोक्राईन सिस्टीम म्हणूयात आणि दुसरी आहे ती एक्झोक्राईन सिस्टीम. सो थायरॉइड जी ग्लँड येते ती एंडोक्राईन सिस्टीममध्ये येते. म्हणजे काय की जे हार्मोन्स या ग्लँड थ्रू सिक्रेट होत असतात ते डायरेक्ट ब्लड स्ट्रीममध्ये जातात आणि आपल्या शरीरावर ते ऍक्ट करतात. दुसरी जी आहे एक्झोक्राईन, बऱ्याच जणांना तो प्रश्न पडेल की हे काय आहे. तर एक्झोक्राईन सिस्टीम मधून किंवा त्या ग्लँड मधून जे काही हार्मोन्स किंवा सिक्रेशन्स येतात ते आपल्या शरीराच्या बाहेर पडतात. जसं की म्युकस असेल किंवा स्वेटिंग आपण म्हणतो, टिअर्स असतील, सलायवा असेल, ते बाहेर पडतं. येस. सो अशा दोन पद्धतीच्या सिस्टीम आपल्या शरीरामध्ये असतात आणि महत्वाची ही आहे एंडोक्राईन सिस्टीम. त्याच्यामध्ये हे थायरॉइड ग्लँड येते. बट थायरॉइड म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिले T3, T4 आणि TSH या तीन गोष्टी कॉमन सगळ्यांना माहिती असतात की मला थायरॉइड झालाय तर आपण या तीन गोष्टी चेक करतो. बरोबर. सो या तीन गोष्टी आहेत, तीन हार्मोन्स आहेत, ते इथंच तयार होतात का? ती छोटीशी ग्लँड आपल्या गळ्याभोवती आहे तिथंच ते प्रोड्यूस होतात का? तर नाही. TSH जे आहे ते आपल्या ब्रेनमध्ये सिक्रेट होतं. ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एक पार्ट असतो. त्याच्यामधल्या पिच्युटरी ग्लँडमधून हे TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट होतं. ते आपल्या गळ्यामधल्या थायरॉइडला स्टिम्युलेट करतं आणि तिथं T4 ची निर्मिती होते. आणि या T4 चं T3 मध्ये जे कन्व्हर्जन होतं ते आपल्या लिव्हरमध्ये होतं. इंटरलिंक्ड आहे. म्हणजे बरेच जणांचा हा गैरसमज असतो की थायरॉइड ग्लँड इथं आहे आणि तिथंच ते तिन्ही हार्मोन्स प्रोड्यूस होतात आणि तिथंच ते काम करतात का? तर बिलकुल नाही. या तीन पद्धतीने आपण पूर्ण बॉडीवर नियंत्रण करणारे हे तीन हार्मोन्स सिक्रेट करत असते आपलं शरीर. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट याच्यामध्ये आहे की TSH हे एखाद्या बॉस प्रमाणे काम करत असतं. म्हणजे प्रत्येकाची कामं वेगळी आहेत ना, नेमून दिलेली कामं आहेत. ते थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करतं T4 तयार होण्यासाठी आणि हे T4 T3 ला तयार करण्यासाठी एखाद्या मॅनेजर प्रमाणे काम करत असतं. सो मॅनेज करणं TSH योग्य पद्धतीने सिक्रेट होतंय का आणि त्याचं आपण T3 मध्ये व्यवस्थित कन्व्हर्जन करतोय का हे काम T4 कडे असतं. आणि T3 जे आहे ते एखाद्या ऍक्टिव्ह एम्प्लॉई प्रमाणे आपल्या शरीरात पूर्ण वेगाने काम करत असतं. त्यामुळं हे तीनही हार्मोन्स त्या पद्धतीने तितकेच महत्वाचे आहेत. सो आपल्याला जेव्हा या तीन गोष्टींचा विचार करायचा आहे, तिन्हीचा बॅलन्स व्यवस्थित राहणं फार महत्वाचं नक्कीच आहे. 100% तसं जाणवतच आहे कारण हे इंटरलिंक्ड आहे. अगदीच नक्की. तर ह्यामध्ये आता मला सांगा थायरॉइडचं आता तीन तुम्ही सांगितले T3, T4, TSH. मग यातले मुख्य प्रकार कुठले आहेत थायरॉइडचे? थायरॉइडचे पहिले प्रकार जे आपण बघतो जनरली सगळ्यांना माहिती आहेत असे, एक तर आहे हायपोथायरॉइडिझम जो कॉमनली म्हणजे जवळजवळ 80 to 85% लोकांमध्ये आपल्याला हायपोथायरॉइडिझम दिसतो. आणि दुसरा प्रकार आहे तो हायपरथायरॉइडिझम. याच्यामध्ये काय होतं, आता हे T3, T4, TSH मेन हार्मोन्स आपल्याला दिसत आहेत. सो हायपोथायरॉइडिझम मध्ये हे TSH डिस्टर्ब असतं. येस, TSH लेवल्स वाढलेले असतात आणि त्याचा परिणाम आपल्या T4 आणि T3 वरती होतो आणि एंटायर आपल्या बॉडीमधले जे काही सिस्टीम्स आहेत त्याच्यावरती होताना दिसतो. हायपरथायरॉइडिझम मध्ये TSH नॉर्मल असतं, T3 वाढलेलं असतं, T4 डिस्टर्ब असतं. सो ह्या जेव्हा आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे आपण कुठल्या प्रकारच्या थायरॉइडमध्ये आहोत
तर हे त्याचं बेसिक टेस्टिंग आपण म्हणू शकतो. हे जे आहेत ते मेजरली सब क्लिनिकल आणि क्लिनिकल अशा 2 पद्धतीच्या थायरॉईडमध्ये आपण त्यांना डिव्हाइड करू शकतो. ओके. सब क्लिनिकल पद्धतीचे जे थायरॉईड असतात ते इझी असतात म्हणायला हरकत नाही आहे, किंवा योग्य पद्धतीने जर त्याला ट्रीट केलं तर ते पूर्णतः क्युरेबल असतात. क्लिनिकल पद्धतीचे मात्र थोडेसे क्रिटिकल असतात, आयुर्वेदानुसार थोडेसे कष्टसाध्य किंवा असाध्य अशामध्ये ते येतात. सो आपण याच्यावरती लक्षणं वेगवेगळे दाखवतात. दोन्हीची लक्षणं दोन्हीची लक्षणं वेगवेगळी दिसतात. हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम याची लक्षणं आपल्याला दोन्ही पद्धतीमध्ये वेगळे दिसतात. भले T3, T4, TSH मध्येच डिस्टर्बन्स होत असला तर ऍक्च्युअली जे सिम्पटम्स दिसतात ते नक्कीच वेगवेगळे असतात. ओके. आपण थोडेसे कम्पॅरेटिव्ह बघूयात म्हणजे लक्षात पण येईल. काही सिम्पटम्स कॉमन असतात, काही डिफरंट असतात. ओके. सो आता तू जशी सुरुवात केलीस की हेअर फॉल होणं, हेअर ड्रायनेस होणं, स्किन ड्रायनेस असणं, मसल पेन असणं, थकवा येणं, जॉईंट पेन होणं, या सगळ्या गोष्टी आहेत त्या दोन्ही प्रकारच्या थायरॉइडमध्ये आपल्याला दिसतात. येस. पण हायपोमध्ये पर्टिक्युलरली वजन जे असतं ते कमीच होताना दिसत नाही. वाढताना दिसतं का? म्हणजे रॅपिडली वाढतं? रॅपिडली वाढतं. सडन तुमच्या वजनामध्ये वाढ होत जाताना तुम्हाला दिसते. मग तुम्ही किती डाएट करा, किती पथ्य पाणी करा, एक्सरसाइज करा, पण ते वजन कमीच होताना दिसत नाही. आणि हायपर थायरॉइडिझम मध्ये याच्या उलट होतं, कमी. त्यामध्ये T3 वाढतो. T3 ऍक्टिव्ह आपल्या शरीरामध्ये काम करत असतो. बरोबर. सो अशा केसमध्ये रॅपिडली वजन कमी व्हायला लागतं. मग तुम्ही किती प्रकारे डाएट घ्या, अगदी हेल्दी हेवी फूड घ्या, तुमचं वजनच वाढताना दिसत नाही. ओके. म्हणजे सप्लिमेंट्स वजन वाढवण्यासाठी कितीही घेतले तरी काही फरक पडत नाही. तरी तुम्ही जोपर्यंत त्या हार्मोन्सवरती काम करत नाही, ते हार्मोन्स जोपर्यंत नॉर्मलाइज होत नाहीत तोपर्यंत दोन्ही कंडिशनमध्ये, या केसमध्ये वजन कमी होताना दिसत नाही आणि या केसमध्ये वजन वाढताना दिसत नाही.